आपण बघताय सुपरफास्ट 100 हे बुलेटिन. पण सुरुवात करूयात एका ब्रेकिंग न्यूजने. चंद्रपुरात विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. नागपूर विभागीय आयुक्तांनी विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांच्या गटनोंदणीबाबत काही त्रुटी दाखवत त्रुटींची पूर्तता करण्याचे निर्देश दिले होते. मात्र या निर्देशाविरोधात वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी हायकोर्टात विभागीय आयुक्तांविरोधात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर 19 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. या याचिकेची आणि सुनावणीची 10 फेब्रुवारीला होणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीवर त्याचा परिणाम होणार की नाही याबाबत मात्र संभ्रम आहे. आणि त्यामुळे गटनोंदणी न झालेले काँग्रेसचे 27 आणि बसपाचा 1 नगरसेवक यांच्यावर मतदानासाठी व्हीप लागू होणार का याबाबत देखील साशंकता निर्माण झाली आहे. व्हीप लागू न झाल्यास हे 28 नगरसेवक महापौर निवडणुकीत कोणालाही मतदान करू शकणार नाहीत. आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. गेल्या 30 तासांपासून पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. 30 तासांपूर्वी गॅस टँकर उलटल्यानं वाहतूक कोंडी झाली आणि यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक कोंडीबाबत चौकशी करून शिफारशींसह अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी प्रकरणी MSRDCला निर्देश देण्यात आलेत. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतला आणि यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप झालाय. वाहतूक कोंडीवर अडकलेल्या प्रवाशांवर उपासमारीची वेळ आली आणि यावेळी प्रवाशांची नाश्ता सेटवर झुंबड उडाली. पिंपरी चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांनी वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना मदत पोहोचवली आहे. पिण्याचं पाणी आणि खाण्याच्या वस्तूंचं वाटप करण्यात आलं. दरम्यान वाहतूक कोंडी सुटण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्यानं प्रशासनाने तातडीनं अन्न आणि पाण्याची सोय करण्याची मागणी करण्यात आली. वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना एकत्र करत हास्य जत्रा भरवण्यात आली. कठीण प्रसंगी नाराज न होता चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक दिगंबर फडणवीस यांनी प्रवाशांना हसवलं. 25 तासानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू झाली आहे. उर्से टोल नाक्यावरील वाहनं शिस्तीने मुंबईच्या दिशेनं रवाना होऊ लागली आहेत. पुणे महानगरपालिकेत मनसेनं राडा केला. यावेळी मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पोलिसांनी मनसैनिकांना अडवलंय. भ्रष्ट अधिकारी यांना पालिका पाठीशी घालत असल्याचा आरोप मनसेनं केला. जळगावच्या सावदा फैजपूर मार्गावरील विश्वसुधा शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागली. आगीत 5 दुकानं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या दुकानदारांचं मोठं नुकसान झालं. गोरेगावमधल्या इमारतीत लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसच्या फुग्यांचा स्फोट झाला. पेट्रोल पंपासमोर असलेल्या अनमोल टॉवरमध्ये ही घटना घडली आहे. सांगली महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशींची निवड करण्यात आली. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गजानन मगदूम यांची निवड झाली. नवी मुंबईतील भाजप नगरसेविका रुपाली भगत यांना न्यायालयाने दणका दिला. नेरूळ प्रभाग क्रमांक 23 मधील नगरसेवक पदाला न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली. अनधिकृत बांधकामाची माहिती लपवल्यानं हा दणका देण्यात आला. दौंड तालुक्यातील गोपाळवाडी कानगाव गटात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. गैरव्यवहार करणाऱ्यांना तिकीट दिल्याचा आरोप विकास कदम यांनी केला. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी महायुतीचाच महापौर होणार असल्याचा दावा कपिल पाटील यांनी केला. बहुमताचा 46चा आकडा नसताना त्यांनी हे वक्तव्य केलं. मी दिलेलं कधी बोलून दाखवत नसल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. लोहातील प्रचारसभेत त्यांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान शिंदेंचा रोख कुणाकडे याची जोरदार चर्चा सुरू आहे. अनावधाने नाव येतच कसं? राष्ट्रवादीच्या अध्यक्षांच्या नावावरून मंत्री भरत गोगावलेंनी हा सवाल केला. अद्याप दादांच्या निधनाला 12 दिवसही झाले नाही तरी सर्व पदांवर नियुक्ती सुरू असल्याचं ते म्हणाले. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. 196 BNS कायदा पूर्ण केल्याशिवाय न्याय मिळणार नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. तर 196 BNS हा कायदा अपूर्ण असल्याचंही ते म्हणाले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेतलंय. बालगंधर्व इथे शोकसभेआधी त्यांनी अस्थिकलशाचं दर्शन घेतलं. महापौर उपमहापौरांची निवड होण्यापूर्वीच महापालिकेकडून करोडोंची उधळपट्टी करण्यात येणार आहे. 2.5 कोटी खर्चून
13 SUV कार खरेदी केल्या जाणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपने मोठी खबरदारी घेतली. महापौर पदाच्या निवडणुकीआधी सर्व नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं. संयुक्त निवासस्थानी शरद पवार आणि सुनेत्रा पवारांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तिन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा सामना भाजपला करावा लागतोय. दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यात भाजपच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता. जिवंत असेपर्यंत कोकणावरच लक्ष असल्याचं वक्तव्य रामदास कदमांनी केले, तर विकास आणि रोजगार हाच अजेंडा असल्याचे ते म्हणाले. एकत्रीकरणाबाबत अजित पवार सकारात्मक होते, मात्र सर्व अटी शर्ती या त्यांच्याच राहतील अशी चर्चा सुरू होती, अशी सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी एकत्रित आली तर सत्ता केंद्र एकच राहणार आणि ते मी स्वतः असेल अशी अट होती, अशी माहिती. राष्ट्रवादीमध्ये परत कोणतेही दुसरं सत्ता केंद्र उभं राहू देणार नाही असं दादांचं नियोजन होतं, अशी माहिती आहे. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनीच माझ्याच नेतृत्वात काम करावं लागेल हीच दादांची अट होती, अशी सूत्रांची माहिती आहे. राज ठाकरेंच्या टीकेवर प्रफुल्ल पटेल यांनी नाराजी व्यक्त केली. राज ठाकरेंचा माझ्या पक्षाशी काय संबंध आहे असा टोला त्यांनी लगावला. ते माझ्या पक्षाचे नेते आहेत का असा सवालही त्यांनी केला. तसंच माझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण हे त्यांनी ठरवायचं आहे का असा प्रतिसवालही त्यांनी केला. दरम्यान प्रफुल्ल पटेलांच्या टीकेला आता संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिलं. पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवारांमध्ये तब्बल 1.5 तास बैठक पार पडली. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये नेत्यांमध्ये खलबतं झाली. दरम्यान बैठकीत काय चर्चा झाली याकडे राज्याचं लक्ष लागलं. जय पवारांनी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात जाऊन अजितदादांच्या अंत्यविधी स्थळाला भेट दिली, अभिवादन केलं आणि यावेळी त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी केली. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील प्रसिद्ध पद्मालय जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळला. महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्यानं खळबळ उडाली. पोलिसांकडून महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. नांदेडच्या अर्धापूर तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. वृद्ध महिलेच्या हत्ये प्रकरणातील आरोपीला अटक करून फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे. मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावली होती. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी. आता ब्रेकनंतर इतरही घडामोडी. कुरेशी शेख, रफीक शेख मुसा आणि शेख अहमद रजा शेख मुसा या 2 आरोपींना 3 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धरणगाव इथे बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या इराणी महिलेला आश्रय देण्याच्या बाबत या 2 आरोपींना अटक करण्यात आली होती. 26 जानेवारीच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजनांनी आपल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं वाद पेटला होता आणि त्यानंतर महाजनांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती. दरम्यान नाशिकमध्ये आंबेडकरवादी संघटना आणि समविचारी पक्षाच्या वतीनं नाशिक रोड ते नाशिक असा निषेध मोर्चा काढण्यात आला होता आणि या निषेध मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं आंबेडकरी समाज बांधव आणि पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आता ब्रेकनंतर सुपरफास्ट 100. नमुनीत मनसेने शॉर्मा विकणाऱ्या एकता सावंत या तरुणीला न्याय दिलाय. मनसे नेते अविनाश जाधव यांनी एकता सावंतला शॉर्माची गाडी त्याच ठिकाणी लावून दिली आहे. पालिकेच्या कारवाईमुळे वाद निर्माण झाला होता. यानंतर सुपरफास्ट 100 मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.